ए चोर चोर चोर. ओए काट दूंगा ओए. हॅलो फ्रेंड्स. तर नवीन वर्ष चालू झालंय म्हटल्यानंतर काहीतरी नवीन झालं पाहिजे, म्हणून मी विचार केला की मिनी व्लॉग चालू करावेत. तर मी ना ऍक्च्युली आम्ही दोघं जण निघालो आहोत विट्याला, कारण मकर संक्रांत आली. मग पहिली मकर संक्रांत आहे आमची म्हटल्यानंतर शूट झालं पाहिजे. बघा जरा, बघा या आजी किती काम करतात, तुम्ही पण करा जरा. तर आम्हाला शूट साठी हे हवं होतं, म्हणून आम्ही कोणाच्या तरी शेतात आलो. कोणाचं शेत आहे माहित नाही, पण ज्याचं कोणाचं आहे त्यांना थँक्यू आणि सॉरी पण. मगाशी शाळेचं शेत बघितल्यावरती म्हणली गहू 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 म्हटली मला. यावरून माझ्या नवऱ्याचे टोमणे ऐकत फायनली आम्ही विट्यामध्ये पोहोचलो आणि आम्ही गेलो मेकअप साठी. हे बघा स्वतः व्हिडिओ बनवते आणि मला कामाला लावलंय. चांगलं आहे. मला कळलं तुझ्या मनातलं खोटारडा कुठला. ये देखो रे, मेरा नवरा उस काटने को जा रहा है रे. माझा नवरा परत येईपर्यंत प्रेमाला ताईंनी माझा मेकअप करायला सुरू केला. तोवर माझा नवरा आलाच आणि म्हणाला, भूत आई ग. जखमांवर जशी फुंकर घालतो तशीच माझ्या मेकअप वर पण घालतोय. अरे ये कौन है रे? अरे मेरी बीबी चटकीन दिख रही है रे. नहीं रे, मेरी बीबी तो बहुत सुंदर है रे. आणि हे बघा, मला नावं ठेवून स्वतःच मेकअपला बसला. दोघांचा छानसा मेकअप झाल्यानंतर आम्ही निघालो शूट साठी. हे असं फोटोशूट करायला डोंगरातच यायचं होतं तर आगाशिवाला गेलो असतो ना. मला वाटलं आम्ही कुठे निघालो, पण हे बघा कसलं भारी लोकेशन आहे. इथं पण माझ्या बायकोने पहिल्यांदा स्वतःच्या शूटचा नंबर लावला. महाराष्ट्रातली नारी आहे मी मिरवणारच. पवनने खरंच खूप छान लोकेशन निवडलं होतं. शूट बघा काय भारी होतंय. पवन म्हणाला मागून चालती आणि मी म्हणाली अशी येऊ का डोक्यावर घेऊन. पतंग बघितलं ना असं वाटलं बायकोला पतंगावर बसून आकाशात सोडून द्यावं, पण वजन झेपणार नाही. लका गुराला वडतात तसं वडत्या मला. अयो आम्हाला यायला फार लेट झाला होता, त्यामुळे अंधार पडला तरी आम्ही शूटच करत होतो. पण आमचं शूट काय झालंय, आहा ठिकरीत. आणि फायनली शूट बघून माझी रिएक्शन होती, मी एक पण नाही खाल्लं, डाव्या खाल्लं. काय आता तू चारलंच म्हणलं खाणार की नाही? मला काय म्हणली, किरीस का गाणं सुने का? दिल ना दिया. वडापाव खाल्ला आणि तोंडात जाळ झाला, म्हणून म्हटलं जरा गोड फालुदा खावा आणि बायकोला पण चारावा. तर अशा तऱ्हेनं आम्ही फोटोशूट केलं आणि एन्जॉय पण, आणि शेवटी निघालो कराडला. तुम्ही आमची बकबक ऐकली त्यासाठी थँक्यू. टाटा, काळजी घ्या.